इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याचा आरोप असणारा प्रशांत कोरटकर सध्या पोलिसांना सापडत नाहीये. कोरटकरला ताब्यात घेऊन चौकशी करण्यासाठी कोल्हापूर पोलीस नागपुरात तळ ठोकून आहेत. तपासानंतर तो कॉल प्रशांत कोरटकरनंच केल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलंय. त्याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त असतानाही कोरटकर घरातून गायब झाला असल्याची माहिती आहे. सध्या तो त्याच्या मित्रासोबत इंदोरला पळून गेल्याची माहिती सुद्धा समोर येते. दरम्यान आता या प्रशांत कोरटकर बाबतच्या अनेक गोष्टी समोर येत आहेत. विशेष म्हणजे त्याची लाईफस्टाईल. त्याचे महागड्या गाड्यांमध्ये फिरतानाचे व्हिडिओज, फोटोज आणि देवेंद्र फडणवीसांसह अनेक दिग्गज नेत्यांसोबतचे हसत खेळतानाचे फोटोज आणि व्हिडिओज. काही फोटो जे समोर आले त्यावरून कोरटकरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी अत्यंत जवळचे संबंध असल्यासारखं दिसून येतंय. यावरून सोशल मीडियात काही नेटिझन्स फडणवीसांना देखील घेरतायत. इंद्रजित सावंतांनी पोलिसात तक्रार दाखल केली तरी चौकशीत काहीच साध्य होणार नाही. पोलीसच काय, महाराष्ट्र प्रशासन देखील प्रशांत कोरटकरांच्या पाठीशी आहे, असं एका युजरनं म्हटलंय. याशिवाय कोरटकरचे एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे सुद्धा फोटो आणि सेल्फी व्हिडिओज आहेत. शिवाय भाजप आणि महायुतीच्या अन्य काही नेत्यांसोबतही त्याचे फोटो दिसून आलेत. याशिवाय बड्या अधिकाऱ्यांसोबतचे फोटो देखील दिसून येत आहेत. यामुळं त्याच्यावर होणाऱ्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्याचे महागड्या गाड्यांमध्ये फिरतानाचे काही व्हिडिओज आम्हाला सोशल मीडियात मिळालेत. एकूणच प्रशांत कोरटकरवर धमकी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता तो पोलिसांनाच मिळत नाहीये. त्याची ही लाईफस्टाईल आणि नेत्यांसोबतचे सख्य पाहता त्याच्यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.